मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्येनंतर वेगवेगळ्या राजकीय संघटना असतील, सामाजिक संघटना असतील आपली भूमिका घेत आहेत। भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे देखील मस्साजोगला आले आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट ते खरं तर घेणार आहेत। अशोकजी, काय नेमकी संघटनेची भूमिका आहे भीम आर्मीची आणि कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे बघताय? बघा, भीम आर्मीची भूमिका हीच आहे की देशामध्ये ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो, मुळात झालाच नाही पाहिजे म्हणून आम्ही काम करतोय। पण ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी पीडितांना भेटून पूर्ण माहिती घेऊन त्यांना कसा न्याय देता येईल आणि ह्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आम्ही लढत आहोत। आणि आपण पाहत असाल की चंद्रशेखर आझाद ह्या व्यवस्थेच्या विरोधात लढत आज खासदार झालेले आहेत आणि त्यांच्यावर आम्ही चर्चा केली, सविस्तर घटना सांगितली आणि त्याच्यासाठी ह्या ठिकाणी येऊन परिवाराला भेटून सत्य परिस्थिती काय आहे ती पूर्ण सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी किंवा त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट आहेत का जे आम्हाला भेटतील आणि चंद्रशेखर आझाद भाई ते संसदेमध्ये मांडण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। कारण हा मुद्दा फक्त मस्साजोगचा नाही, बीडचा नाही, हा पूर्ण देशाचा विषय आहे आणि त्याच्यामुळे हा पूर्ण विषय देशामध्ये गेलेला आहे आणि मानवतेला एक काळिमा फासण्यासारखी ही घटना या बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे, या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे। त्याच्यामुळे असं विचारलं जातं की हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचाच महाराष्ट्र आहे का, पुरोगामी महाराष्ट्र आहे का? त्याच्यामुळे आता जनतेने हे आंदोलन हातामध्ये घेतलेलं आहे। कुठली संघटना आणि पक्षही नावासाठी आहेत, पण जनतेने हे आंदोलन हातामध्ये घेतल्यामुळे हे आंदोलन अजून तीव्र होणार आहे, कारण न्याय मिळताना दिसत नाही आहे। इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी सगळे आमदार असतील, खासदार असतील, इथल्या दहशतीबद्दल बोलत आहेत। एखाद्या व्यक्तीची गुंडागर्दी येत आहे असं सांगितलं जातं। या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड जे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती मानले जातात त्यांचं नाव देखील जोडलं गेलं आणि वाल्मिक कराड CIDकडे आत्मसमर्पण त्यांनी केलं आहे। तुम्ही या प्रकाराकडे कशा पद्धतीने बघता? बघा, जनतेतून असाच आवाज निघत होता की हा कराड नावाचा जो व्यक्ती हा लपलाय कुठे, त्या बीडमध्येच होता अशी आम्हाला पण शंका होती। आणि काल 50 ते 60 पोलिसांच्या गाड्या या बीडमध्ये फिरत होत्या आणि कालच कशा काय फिरत होत्या, कारण आज जो सरेंडर झाला आहे त्याला घेऊन जाण्यासाठी त्या गाड्या फिरत होत्या का, पुण्यामध्ये त्यांना घेऊन गेले असतील आणि तिथे पूर्ण मोकळं रान होतं, बाहेर फक्त मीडिया दिसत होती। तो गाडीमध्ये उतरतो आणि सरळ जातो आणि त्याच्यासोबत काही लोक येतात, ते सोडतात। हा पूर्ण प्री प्लॅन होता। हा पूर्ण महाराष्ट्र सरकार, जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, अजितदादा पवार पण आहेत, हे सर्व ह्या व्यक्तीला वाचवण्यासाठी यांचा सगळ्यांचा पुढाकार आहे। त्याच्यामुळे संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी सरकार काम करत नाही आहे, वाल्मिक कराड यांना न्याय देण्यासाठी सरकार काम करते। परंतु जनता आता खूप शहाणी आहे, या कुटुंबासोबत उभी आहे आणि जनतेला माहिती आहे न्याय मिळवून कसा घ्यायचा। कारण जोपर्यंत न्यायाने लढाई असते किंवा कायद्याने आपण लढत असतो, लोकशाही आहे, ठीक आहे, पण एकदा अगर संयम संपला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार हातामध्ये घ्यायची शिकवलेली आहे। अशोक सम्राटांनी तलवार घेतली होती, परंतु ती सिच्युएशन आत्ता नाही आहे तलवार घेण्याची। आपल्याकडे पेन आहे, मग त्या पेनाने आपल्याला कशी लढाई लढायची हे आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं आहे। परंतु शक्यतो जनतेचा जनतेचा राग हा रस्त्यावरती दिसणार आहे, कारण आम्ही या ठिकाणी जे आलेलो आहोत, एक लवकरच आझाद मैदानामध्ये आम्ही निश्चित सभा घेत आहोत। मग परभणीचे लोक आहेत किंवा या कुटुंबाला आम्ही आता इन्व्हाइट करणार आहोत आणि कदाचित त्या सभेला अनेक लोकांना आम्ही बोलणार, जे बिहारचे असेल, उत्तर प्रदेशमधले असेल, जे ह्या अशा अनेक अन्याय अत्याचार त्यांच्यावर झालेले आहेत, फक्त महाराष्ट्रच नाही अन्याय त्यांच्यावर झालेले आहेत, अशा प्रत्येक लोकांना आम्ही त्या ठिकाणी बोलवणार आहोत। त्याच्यामुळे ती निषेध सभा महाराष्ट्राच्या नाही, देशाची असेल, पण मुख्य ह्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यामुळे ती निषेध सभा प्रामुख्याने तिथं कामाला येईल। आपण असं म्हणता की वाल्मिक कराडांनी एक बाईट दिला, ते म्हणाले की मी सरेंडर करतोय, पण आपण असं म्हणता की पोलिसांच्या गाड्या त्यांच्यासोबत होत्या। याला काय प्रकार म्हणायचा? पोलिसांच्या मदतीनं अटक न होता सरेंडर झाले काय? हे संपूर्ण महाराष्ट्राची जी सरकार आहे आणि पूर्ण महाराष्ट्राची जी पोलीस आहे, हे सगळी यंत्रणा वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठी काम करते। आणि आजपर्यंत खरंच हे यंत्रणा संतोष देशमुख यांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये काम करत असते तर आत्तापर्यंत वाल्मिक कराड यांचा एन्काउंटर केला असतं आणि एन्काउंटर झालाच पाहिजे असे आम्ही मताचे आहोत। जे आरोपी आहेत त्यांचा एन्काउंटर झाला पाहिजे, त्यांना भर रस्त्यामध्ये गोळ्या घासल्या पाहिजे। त्या पोलिसांचं आम्ही संरक्षण करू, ही जनता संरक्षण करेल, पण आताची पोलीस आणि पूर्ण मंत्रिमंडळ त्यांना वाचवण्यासाठी काम करतं, हे सत्य आहे। पण ही कायद्याची भाषा होणार नाही, एन्काउंटरची भाषा। कायदा कोण पाळत आहे? अगर इथली पोलीस यंत्रणा संविधानाच्या विरोधात जाऊन काम करत असेल, इथलं जे सरकार संविधानाच्या माध्यमातून स्थापन झाले ते संविधानाच्या विरोधात काम अगर करत असेल तर जनता पण मग काम करेल ना आपल्या हाताने। न्याय मिळवण्यासाठी त्यांना ज्या गोष्टी करायच्या असेल, पण जनता मला वाटत नाही कायदा हातामध्ये घेईल। कायदा हातामध्ये धरून जनतेला कसं काम करायचं ते आणि कसं न्याय मिळवून घ्यायचं ते येतं। भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे आहेत, खरं ते संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मस्साजोगला आलेले आहेत आणि आपली भूमिका जी आहे त्यांनी ABP माझाशी बोलताना स्पष्ट केली। कॅमेरा पर्सन अयुब कागदीचा आफताब शेख, ABP माझा, मस्साजोग, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।